कोर्टाच्या समोरची ही सगळी मोठी गर्दी आपण पाहतोय आणि जवळपास 7 दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला झाल्यानंतर आता या 7 दिवसांमध्ये कशा पद्धतीचा तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड याच्यावरती अटकेची कारवाई ही मोक्कांतर झाल्यानंतर हत्येच्या प्रकारामध्ये अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ परळीमधली जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे कोर्टाच्या परिसरात सुद्धा हे सगळे दोन्ही बाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमलेले होते। वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये घोषणाबाजी केल्या जात होत्या, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणाबाजी जी आहे ती पाहायला मिळते। सध्या हे एसआयटीचं पथक जाताना पाहायला मिळत आहे। तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हे सुद्धा या गाडीमध्ये होते आणि वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती मोक्कांतरातल्या गुन्ह्यातल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सुनावण्यात आलेली आहे आणि 7 दिवसांची ही पोलीस कोठडी, या 7 दिवसांच्या चौकशीमध्ये नेमके काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सीडीआर जो आहे तो हत्येच्या दिवशीचा आहे आणि हत्येच्या दिवशी कॉल झाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। वाल्मिक कराड त्याचबरोबर सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये हे संभाषण झालेलं होतं आणि त्या संभाषणाच्या भावना त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात। काय सांगाल, खरं तर मोठा गोंधळ जो आहे तो आता या ठिकाणी उडालेला पाहायला मिळाला, आपण देखील इथं उपस्थित आहात। इथं गोंधळ करायची गरजच नव्हती। काही विरोधी पक्षातील 2-3 लेडीज आल्या आणि त्यांनी विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली। कायदा आहे, इथं सगळं सुव्यवस्था आहे, कायदा जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देईल ना, त्याच्यामुळे इथं काय गोंधळ करायची कुणाला गरज नाही। येऊन कायदा आहे, प्रशासन आहे, सगळं ते बघून घेतील ना। 2-4 लेडीज विरोधी पक्षातील येऊन इथं घोषणाबाजी करत होत्या। कोण होतं, काय त्यांची काय ओळख पटलेली आहे का आपल्याला? विरोधी पक्षातले म्हणजे नक्की कुठले? त्या पिंपळे मॅडम एक होत्या आणि दुसऱ्या त्यांच्या साथीदार होत्या कोणीतरी, त्यांनीच आणल्या होत्या आणि इथं स्टंट केला त्यांनी। काय स्टंट केलं त्यांनी उगा घोषणाबाजी द्यायची विरोधात, उगा पिक्चरमध्ये येण्यासाठी त्यांनी स्टंट केला। पण मग आपल्या बाजूने देखील काही घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। विशेषतः वाल्मिक कराड यांना चुकीचे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे अशी मागणी केली गेल्याचं पाहायला मिळालं। वाल्मिक अण्णाला मी चांगलं ओळखतो। अण्णाकडे मी 10 वेळेस कामं घेऊन गेलेलो आहे। अण्णा हा देव माणूस आहे। जे खुनातील आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या, पण विनाकारण कोणाचं आतमध्ये नाव घेऊ नका, कोणी सांगन त्यांचं नाव घेऊ नका। शिक्षा द्यायची तर तुम्ही जे आरोपी आहेत म्हणून त्यांना शिक्षा द्या। कुणाच्या सांगण्यावरून कोणीही अण्णांना या खुनाच्या केसमध्ये ओढू नका, ही आमची विनंती आहे। तुम्ही देखील होता तिथं, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला, काय नक्की झालं गोंधळ? समाजसेवक वाल्मिक अण्णा यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आपण पाहतोय की पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि जे पदाधिकारी कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ जमलेले होते त्यांची घोषणाबाजी पाहिल्यानंतर विरोधकांनी सुद्धा घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि दोन्ही बाजूचे हे सगळे समर्थक आणि त्याचबरोबर विरोधक हे जमल्यानंतर इथे थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी दृश्य पाहायला मिळाली। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला हा मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि या पोलीस व्हॅनमधून अनाउन्समेंट करण्यात येते की सगळ्यांनी बाजूला व्हावा, हा सगळा कोर्टाचा परिसर रिकामी करावा। त्याचबरोबर जे काही घोषणाबाजी करणारे आहेत कार्यकर्ते त्यांनी सुद्धा इथून तातडीने निघून जावं, अशा प्रकारच्या सूचना या पोलीस व्हॅनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। सध्या या सगळ्या परिसरामध्ये, बीडच्या परिसरामध्ये जी काही गर्दी जमलेली आहे त्या गर्दीवरती पोलिसांचं लक्ष आहे आणि कुठल्याही पद्धतीचं तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बीड पोलीस पहिल्या दिवसापासून खबरदारी घेत आहेत। कारण काल मोक्कांतर्गत हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्या परळीमध्ये जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं, जे काही समर्थक जमले आणि ज्या पद्धतीने घोषणाबाजी करण्यात आली किंवा ठिय्या आंदोलन झालं, त्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराडला आज ताबा घेतल्यापासून कोर्टात हजर करेपर्यंत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती। आता आपण पाहतोय की या पोलीस व्हॅनमधून अनाउन्समेंट जी आहे ती केली जाते आहे। रस्त्यावरची सगळी गर्दी बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो। त्याचबरोबर कोर्टाच्या परिसरात